आजच्या आंदोलनाचं श्रेय फक्त सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जातं असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। मेलेल्यांना जिवंत करण्याचं काम केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार। त्यांच्या एका शब्दाने देशभर आंदोलन पेटलं असं राऊतांनी म्हटलेलं आहे। दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीच तरुणांना झुरळ असं संबोधलं होतं। यानंतर अभिजित दिपकेंनी कोकरोच जनता पार्टीची स्थापना करत मोठी चळवळ उभारली। कोकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं श्रेय संजय राऊतांनी देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दिलं। संजय राऊतांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करत सरन्यायाधीश सूर्यकांत यांना खोचक टोलाही लगावला। संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय तेही पहा। सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश माय लॉर्ड सूर्यकांतजी, आजच्या महान आंदोलनाचं श्रेय फक्त एकाच व्यक्तीला जातं। देशातल्या मेलेल्या व्यक्तींना जिवंत केल्याबद्दल तुमचे आभार, अशी पोस्ट संजय राऊत यांनी एक्सवर केली आहे। देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पहिल्यांदाच कोकरोच हा शब्द वापरला होता। एका सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी वापरलेल्या या शब्दामुळे देशभरात संताप व्यक्त केला जाऊ लागला। मे 2026 मध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगारांसाठी कोकरोच हा शब्द वापरल्याचा आरोप आहे। एका वरिष्ठ वकिलाच्या पदवी संदर्भात ही सुनावणी होती। या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश काय म्हणाले होते तेही पहा। असे काही तरुण आहेत जे कोकरोच सारखे आहेत, ज्यांना नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायामध्ये कोणतंही स्थान मिळत नाही। त्यापैकी काही माध्यमांमध्ये तर काही सोशल मीडियात जातात। काही जण माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि सर्वांवर हल्ले चढवू लागतात। हे तरुण परजीवी असतात। सरन्यायाधीशांनी केलेल्या या वक्तव्याच्या काही दिवस आधीच देशामध्ये नीटचा पेपर फुटला होता। या पेपरफुटीचा तरुणांमध्ये संताप होता। हा संताप अमेरिकेत नोकरीला असलेल्या अभिजित दिपकेनं बरोबर हेरला।